दुष्काळासाठी ओळख असलेल्या लातूर जिल्ह्यामध्ये आता शेतीचा चेहरा मोहरा बदलताना दिसतोय। पारंपरिक शेतीला छेद देत इथल्या एका शेतकऱ्यानं एक असा प्रयोग केला ज्याची चर्चा आता थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर होते। त्याच्या शेतात पिकणारा आंबा लाखो रुपयांना विकला जातोय। बघूया। लातूर जिल्ह्यातल्या तांबाळा गावातील शेतकरी नरसिंग मल्लिकार्जुन लंगोटींची ही आंब्याची बाग। नरसिंग लंगोटींनी 30 एकर क्षेत्रावर तब्बल 12,000 केसर आंब्यांची लागवड केली आहे। याच लागवडीत त्यांनी जपानमधील प्रसिद्ध मियाझाकी आंब्यांची काही झाडं लावली। जगातील सर्वात महागड्या आंब्यांपैकी एक मानला जाणारा हा आंबा आहे। हा आंबा गडद लाल रंगामुळे आणि त्याच्या गोड चवीमुळे ओळखला जातो। आधुनिक पद्धतीने योग्य नियोजन केल्यानं ही झाडं आता फळ धारण्याच्या टप्प्यात आली आहेत। आता 5वं वर्ष चालू आहे। आमचं काय आहे म्हटलं तर हार्वेस्टिंग आता चालू माल लागलेला आहे। 12,000 झाडामध्ये 6,000 झाडाला आमच्या माल लागले। मिनिमम नाही म्हटलं तर बी एका झाडाला एक 50 किलो माल निघतंय। तर मिनिमम नाही म्हटलं तर बी 5,000 एक झाड धरलो आम्ही तर 2 ते 3 कोटीपर्यंत आमचं लाभ होतंय। आता सगळे शेतकरी म्हणतात शेती करणं लाभ नाही, त्याच्यामध्ये काय म्हटलं तर महागी पडलेला आम्ही। आधुनिक पद्धतीने अगर शेती आपण केलो तर आम्ही कसं बी डेव्हलप होतो। या मियाझाकी आंब्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याची किंमत। आंतरराष्ट्रीय बाजारात या आंब्याची किंमत तब्बल 2 ते 3 लाख रुपये प्रति किलो इतकी असल्याचं सांगितलं जातं। गडद लाल रंग, अतिशय गोड चव आणि उच्च दर्जा यामुळं या आंब्याला जगभरात मोठी मागणी आहे। आता 2 ते 3 लाख पर्यंत त्याचा रेट आहे। ते इंटरनॅशनल मार्केटचा आंबा आहे। मियाझाकी जपानचा आहे। ते जपानमध्ये काय म्हटलं तर त्याचं 200-250 ते 3 लाख पर्यंत किलो आंबा आहे। ते इंटरनॅशनल मार्केटचा आंबा आहे। ते काय आहे त्याचं कलर आहे लाल आणि त्याचं चव पण आहे गोड। त्याच्यासाठी काय आहे म्हटलं तर त्याचं एक्सपोर्ट क्वालिटी ते बाहेर देशाची त्याच्यामध्ये त्याला लई मागणी आहे, म्हणून मी ते लागवड केलेली आहे। एकीकडे दुष्काळाच्या झळा सोसणारा लातूर जिल्हा आणि दुसरीकडे त्याच मातीत उभी राहणारी हायटेक शेती। या शेतकऱ्यांना जपानमधील मियाझाकी आंब्याची यशस्वी लागवड करून दाखवली आहे। पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत लाखोंची नव्हे तर कोटींच्या उत्पन्नाचा मार्ग त्यांनी शोधला। यातूनच दिसून येतं की योग्य नियोजन, धाडस आणि नव्या प्रयोगाची तयारी असेल तर दुष्काळी भागातही शेती फायदेशीर ठरू शकते। वैभव बालकुंदे, झी 24 तास, लातूर।